हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये. तर मी हे दोन प्रकारचे प्रीमिक्स केलेले आहेत. उन्हाळ्यात ह्याची एवढी गरज पडते आणि उन्हाळ्यात लिंब कमी येतात बाजारात विकायला, आणि लिंबू सरबतासाठी, लिंबू पाणी पिण्यासाठी लिंब अजिबात नसतात. त्यामुळे आपण याची सविस्तर रेसिपी बघूयात. मी खूप सारी रसाळ लिंब आणली, स्वच्छ पाण्यात टाकून ठेवली, धुवून काढली आणि नंतर कोरडी करून अशा पद्धतीने अर्धी अर्धी केली आणि एका मोठ्या बाउलमध्ये हे पिळून ह्याचा रस काढायचा आहे. तर बघू शकताय, लिंब रसाळ असल्यामुळे खूप रस छान पद्धतीने पडलेला आहे ह्याचा. आणि मी हा मोठा बाउल भरून रस काढलेला आहे. बघा त्याच्या बिया तर किती निघालेल्या आहेत. आणि ह्याचे जे साली उरलेल्या आहेत त्या सालींचा सुद्धा मी प्रत्येक वर्षी उपयोग करत असते. मागच्या वर्षी माझा हा व्हिडिओ डिलीट झाला, तर म्हणून मी ह्या वर्षी लवकर केलेला आहे. तर 1 वाटी रसासाठी 3 वाटी साखर टाकायची आहे. तर आता 2 वाट्या टाकलेल्या आहेत, अजून 1 वाटी टाकायची आहे. आणि 3 वाट्यात बघू शकताय तुम्ही. अजून हे मिश्रण खूप पातळ आहे म्हणून साखर टाकायची नाही आहे. ज्या भांड्याने तुम्ही रस मोजाल त्या भांड्याने 4 भांडी साखर घ्यायची आहे. तर आता ही 4थी वाटी आहे, ही 4थी वाटी टाकून घेतलेली आहे. तर हे असं लवकर वाळत नाही, कारण ह्याला उन्हात घालायचं नसतं, फॅन खाली सुकवायचं असतं. त्यामुळे मी हे 3 ताटात डिवाईड करणार आहे आणि नंतर हे सुकवणार आहे. तर बघू शकताय, मी हे वाळण्यासाठी 3 ताटात डिवाईड केलेलं आहे ह्याचं मिश्रण. हे प्रीमिक्स एवढं छान होतं आहे की प्रत्येक वर्षी मला हे बनवावंच लागतं, कारण एमर्जन्सीला सरबत लागतो, पाहुणे येतात, आपल्याला लागतंच. म्हणून मी हे प्रत्येक वर्षी बनवत असते. आणि साधा सोपा बघा, आता लिंबूसत्वसुद्धा बाजारात खूप आलेले आहेत, पण ते केमिकलयुक्त लिंबूसत्व आणण्यापेक्षा आपण हे घरी बनवलेलं एकदम चांगलं. आणि शरीरासाठी सुद्धा हे खूप छान आहे, याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. तर हे वरून वाळलेलं आहे आणि खाली हे ओलच आहे. हे दुसऱ्या दिवशीचं आहे. तर तरीसुद्धा मी हे फोडून घेणार आहे आणि ह्याला परत एकदा एकजीव करणार आहे ताटात. तर हे बघा, अजून सुद्धा हे 1 दिवस झालेला आहे, तरी हे बऱ्यापैकी पातळ आहे. तर मी ह्याच्यातलं एका ताटात मी बडीशेप टाकणार आहे. आणि बडीशेपचं प्रीमिक्स, कारण बडीशेप एवढी थंड असते, तर सरबताबरोबर ह्याचा डबल फायदा की ही थंडसुद्धा असते. लिंबू तर थंडच असतं, पण सरबतासाठी बडीशेप त्यात मिक्स केली तर बडीशेप अर्कचा सरबत एकदम थंड असतो. तर मी त्याच्यासाठी 1 ताट लावलेलं आहे. 1 वाटी साखरेला पाव वाटी बडीशेप टाकलेली आहे. आणि त्या 2 ताटांच्या अगोदर हे ताट वाळलेलं आहे बऱ्यापैकी, बघू शकताय. आणि आता मी हे बारीक करून घेणार आहे. तर सर्व घरभर गोड बडीशेपचा वास सुटलेला आहे, एकदम सुगंध सुटलेला आहे. आणि हे एकदम बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक. नंतर गाळण्याची सुद्धा गरज पडू नये, एवढं बारीक करून घ्यायचं. आणि मी हे दुसरं पण भांडं फिरवणार आहे, पण त्याच्यात एका भांड्याला मोठा 1 चमचा मीठ, असे मी 2 चमचे टाकलेले आहेत. पहिल्या भांड्याला मी टाकलं नव्हतं. आणि हे अशा पद्धतीने एकदम बारीक चाळून सुद्धा तुम्ही घेतलं तरी चालेल, पण मी एवढं बारीक केलेलं आहे की ह्याला चाळण्याची सुद्धा गरज पडणार नाही. आता हे राहिलं 3 वाट्यांचं साधं सरबताचं प्रीमिक्स. आता ह्याच्यात मी अगोदर मीठ टाकून घेणार आहे. 1 चमचा, 2 चमचे आणि 3 चमचे. 3 वाटी साखरेला 3 चमचे मी मीठ घातलेले, हे प्रमाण योग्य आहे. आता मी हे सुद्धा बारीक करून घेणार आहे. तर हे प्रीमिक्स एवढं आपल्याला गरजेचं आहे उन्हाळ्यात. आणि ह्याच्या सालीसुद्धा आपण वाया जाऊ द्यायच्या नाहीत. मी मागच्या वर्षीसुद्धा सालींचा म्हणजे भांडे घासायची पावडर केलेली आहे, आणि त्याने भांडी तर एवढी छान निघतात. मला देवाची भांडी घासायला हे पावडर ह्याची लागतेच, त्यामुळे मी ह्याच्याबरोबरच साली वाळवते आणि पावडर पण करून घेत असते. मागच्या वर्षी मी पावडरचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला, पण माझा हा व्हिडिओ डिलीट झालेला. तर पितांबरी न वापरता तुम्ही त्याचा वापर तांबे पितळेची भांडी घासण्यासाठी करू शकताय. ह्याचा दुहेरी फायदा आहे, असं की वाया काहीच जात नाही ह्याच्यातलं. आणि हे बघा, आता माझी दोन्ही प्रकारची प्रीमिक्स करून झालेली आहेत. आणि हे आहे बडीशेप अर्कचं, सगळं घरभर वास सुटलेला आहे. आता मी हे थंड पाणी ओतून ग्लासात हे प्रीमिक्स टाकून सरबत करून बघणार आहे.
आणि मला नक्की आवडेल बडीशेपचा सुद्धा सरबत प्यायला आणि तुम्हाला सुद्धा आवडेल. तुम्ही सुद्धा करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रीमिक्स बनवता आणि तुम्हाला कुठलं आवडेल बनवायला किंवा सरबत प्यायला, हे सुद्धा नक्की मला मध्ये सांगा. आणि 2 प्रकारची प्रीमिक्स बनवून त्याच्या सालीसुद्धा वाया जाऊ नाही देऊन त्याचीसुद्धा पावडर केलेली ही सुद्धा आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.